सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत. तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू. एक नंबरचा क्वेश्चन आहे, भारतात सर्वप्रथम ई पासपोर्ट कोणत्या शहरात सुरू झाला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी हैदराबाद. याचं उत्तर आहे पुणे शहरात सर्वात प्रथम ई पोस्ट सेवा सुरू झाली. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 2 आहे, स्मार्ट इंडिया कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए क्रीडा, ऑप्शन बी तंत्रज्ञान, ऑप्शन सी शेती, ऑप्शन डी आरोग्य. याचं उत्तर स्मार्ट इंडिया तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहे. जो उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 3 आहे, भारतातील कोणते राज्य रेन फास्टसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी मेघालय, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी सिक्कीम. याचं उत्तर मेघालय राज्य रेन फास्टसाठी प्रसिद्ध आहे. जो उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 4 आहे, भारतात सर्वप्रथम प्लॅस्टिक फ्री जिल्हा कोणता घोषित झाला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पालघर, ऑप्शन बी शिवमार्ग, ऑप्शन सी शिमला, ऑप्शन सी निलगिरी. याचं उत्तर भारतात सर्वप्रथम प्लॅस्टिक मुक्त जिल्हा हा निलगिरी झाला. जो उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 5 आहे, कोणत्या भारतीय शहरात रात्री चालणारी लायब्ररी सर्वाधिक आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी बेंगळुरू, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी दिल्ली. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर बेंगळुरू शहरात रात्री चालणारी लायब्ररी सर्वाधिक आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 6, पृथ्वीवर असा कोणता देश आहे जिथे पावसाचा रंग कधी कधी पांढरा दिसतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी कॅनडा, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी नॉर्वे. याचं उत्तर नॉर्वे देश आहे जिथे पावसाचा रंग कधी कधी पांढरा दिसतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 7 आहे, भारतातील सर्वात जुने प्राणी संग्रहालय कोणते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी हैदराबाद. तर याचं उत्तर भारतातील सर्वात जुने प्राणी संग्रहालय कोलकाता. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 8 आहे, इंटरनेट डे भारतात कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जानेवारी, ऑप्शन बी ऑगस्ट, ऑप्शन सी ऑक्टोबर, ऑप्शन डी डिसेंबर. याचं उत्तर इंटरनेट डे भारतात ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 9 आहे, भारतातील पहिली सौर ऊर्जावर चालणारी विमानतळ कोणतं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी कोच, ऑप्शन सी जयपूर, ऑप्शन डी कोलकाता. याचं उत्तर भारतातील कोची विमानतळ आहे ते सौर ऊर्जावर चालणारे पहिले. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 10, पीक सिटी रिक्षा प्रोजेक्ट कोणत्या शहरात सुरू झाला आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जयपूर, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी वाराणसी, ऑप्शन डी लखनौ. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर पीक सिटी रिक्षा प्रोजेक्ट हा जयपूर शहरात सुरू झाला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 11 आहे, भारतातील सर्वात उंच मिनार कोणता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कुतुब मिनार, ऑप्शन बी फतेहबाद टावर, ऑप्शन सी चंद्र मिनार, ऑप्शन डी विजय स्तंभ. याचं उत्तर भारतातील सर्वात उंच मिनार विजय स्तंभ आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 12 आहे, भारतातील कोणते शहर सिटी ऑफ लक्स म्हणून ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उदयपूर, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी भोपाल, ऑप्शन डी कोल्हापूर. याचं उत्तर आहे भारतातील उदयपूर शहर सिटी ऑफ लक्स म्हणून ओळखले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 13 आहे, भारतात बांधलेले पहिले रोपवे कोणतं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उत्तराखंड रोपवे, ऑप्शन बी दालचिंग रोपवे, ऑप्शन सी गंगटेक रोपवे, ऑप्शन डी राजगिरी रोपवे. याचं उत्तर भारतातील बांधलेले पहिले रोपवे दालचिंग रोपवे आहे. जो उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे, भारतात असा
कोणता जिल्हा आहे जेथे दररोज एकच सूर्यास्त दिसतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कच्छ, ऑप्शन बी लडाख, ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश, ऑप्शन डी अंदमान. याचं उत्तर भारतात लडाख जिल्हा आहे जिथे दररोज एकच सूर्यास्त दिसतोय. जो उत्तर आहे ऑप्शन आहे. जो की आपला लास्ट 15वा क्वेश्चन आहे तो आहे भारतातील पहिली वायफाय ट्रेन कोणती होती? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए शांतिबी एक्सप्रेस, ऑप्शन बी राजस्थान एक्सप्रेस, ऑप्शन सी द्रुत एक्सप्रेस, ऑप्शन डी तेजस एक्सप्रेस. जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.